नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी आरोपींच्या अडचणीमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे। 8ही गुन्ह्यांची आजपासून सुनावणी होणार। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी महत्त्वाची अपडेट आहे। आरोपींच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। 8ही गुन्ह्यांची आजपासून सुनावणी होणार। पंढरपूर कॉरिडॉर विरोधात विष्णू आयोगाचं आयोजन बाधित करण्यात आलं आहे, तर बाधित नागरिकांकडून आध्यात्मिक पद्धतीने विरोध करण्यात आलाय। विष्णू याग सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे। पंढरपूर कॉरिडॉर विरोधात विष्णू यागाचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय। बाधित नागरिकांकडून आध्यात्मिक पद्धतीने विरोध करण्यात येत आहे। विष्णू याग सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे। केडगावमधील गर्भलिंग निदान बेकायदेशीर आहे। गर्भपात प्रकरणी पुणे शहरातील आयव्हीएफ केंद्राची सुद्धा चौकशी करा, रोहन सुरवसे पाटील यांची ही मागणी आहे। रोहन सुरवसे पाटील यांनी आता ही मागणी केलेली आहे। केडगावमधील गर्भलिंग निदान बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी पुणे शहरातील आयव्हीएफ केंद्राची ही चौकशी करा, रोहन सुरवसे पाटील यांनी ही मागणी केली। केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण बाहेर आलं आणि आता त्यानंतर आरोग्य विभागाने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आयव्हीएफ सेंटरची चौकशी सुरू केली। त्याचप्रमाणे पुणे शहरातील आयव्हीएफ सेंटरची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। बेकायदेशीर औषध विक्रेत्यांची चौकशी झाली पाहिजे। बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे। त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी तातडीने पुणे शहराची सुद्धा चौकशी करावी, अशी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मागणी करत आहे। महिलेला मारहाणीतून वाचवण्यात गेलेल्या तिघांवरती हल्ला झालाय। 10 ते 12 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना समोर आली। मुंबई अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या एसजीव्ही मॅट्रिक्स हॉटेलच्या पार्किंग परिसरात पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास काही जण जेवण करून बाहेर पडत होते। त्यावेळी एका व्यक्तीकडून एका महिलेला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली जात असल्याचं त्यांना निदर्शनास आलं आणि यावेळी वाद मिटवण्याचा आणि संबंधित महिलेची सुटका करण्याचा प्रयत्न योगेश सिंह, अमित साहू आणि प्रमोद पाटील यांनी केला। मात्र याचाच राग आल्याने जावेद अन्सारी आणि त्याच्या साथीदारांनी तिघांवर हल्ला चढवल्याचा आरोप आहे। नायगाव पोलीस ठाण्यात या संदर्भात तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।